पहिला प्रश्न मी तुम्हाला मतदाराला घेऊन विचारते, असे की वेगवेगळे पक्ष वेगवेगळे वाद आपण ऐकतोय, वेगवेगळे आरोप ऐकतोय. कोणी म्हणतंय की मुंबईचा महापौर हा खान होणार, कोणी म्हणतंय की मुंबईचा महापौर हा गुजराती माणूस होणार, कोणी उत्तर भारतीय म्हणत असेल. मराठी मतदाराचा टक्का इतका घसरलाय का की तो इतका इररिलेव्हंट झालाय आजच्या राजकारणात? मराठी मतदाराचा टक्का हा अधिकृतरित्या मुंबईमध्ये साधारणतः 35% मतदार हा मराठी भाषी आणि त्यामुळे अजिबात इररिलेव्हंट कुणीही झालेलं नाहीये. मराठी माणूस हा रिलेव्हंट आहेच आणि किंबहुना मराठी माणसाला गेल्या 11 वर्षामध्ये जास्त रेलेव्हेंट हे मुंबई शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. आधी फक्त मराठी माणसाबद्दलच्या गप्पा व्हायच्या आणि या गप्पा आपण मुंबई महानगरपालिकेच्या 6 महिने आधी ऐकायचो. म्हणजे डायलॉग सगळे फिक्स आहेत. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आणि मराठी माणूस बाहेर फेकला जाणार वगैरे सगळं स्टिरियोटाइप ठीक आहे, परंतु खऱ्या अर्थानं क्वांटिफायबल अशा प्रकारचं जर काम असेल, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्राप्त केला. पहिला. दुसरा मुद्दा, ज्यावेळेला 2015-16 मध्ये मेट्रोचं काम सुरू होत होतं त्यावेळेला गिरगावमध्ये मराठी माणसाच्या काही इमारती त्या दक्षिण मुंबईच्या अफेक्ट होत होत्या आणि त्यांना तिकडनं ती इमारत पाडणार, मग इतर त्यांना हलवणार. पहिला जो महत्वपूर्ण क्रांतिकारक अशा प्रकारचा निर्णय झाला की त्या अफेक्टेड बिल्डिंगच्या दक्षिण मुंबईतल्या मराठी माणसाला त्याच दक्षिण मुंबईमध्ये 500 फुटाचं घर त्यावेळेला आणि आज मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले. तिसरा आणि सगळ्यात मोठा मराठी माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्न बदल आणणारा निर्णय म्हणजे 102 वर्षापासूनची DDD चाळ या मुंबई शहरामध्ये आहे. 160 फुटाच्या त्या घरामध्ये जो मराठी माणूस राहतो त्याला 560 फुटाचं घर देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने केलं.